दुसऱ्या बाळंतपणासाठी तिला फार भीती वाटत होती. अगदी 2 दिवसावरतीच बाळंतपणाची तारीख आली होती. पण पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला जो त्रास झाला, तो त्रास पुन्हा मला होईल का ताई? अशी शंका तिच्या मनात होती. पुन्हा मला नैराश्य येईल का? मी सगळं करू शकेन का? पुन्हा मला नातेवाईकांकडून पहिल्या वेळी जे त्रास झाले होते ते होतील का? मला कोणी समजून घेऊ शकलं नाही तर? अशा अनेक प्रश्नांनी तिचं मन गोंधळून गेलं होतं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण आणि गुज मनीचे या सिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय घाबरलेली ती. अर्थात बाळंतपण म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातली एक खूप मोठी आणि वेगळी फेज आहे. पण ह्या फेजमध्ये, या मिळणाऱ्या वेळामध्ये आपण खूप चांगल्या गोष्टी करू शकतो. आपण पुरेपूर विश्रांती घेतलीच पाहिजे. पूर्वीच्या काळी बघा स्त्रियांना अगदी डोळे सुद्धा उघडू देत नव्हते, जास्त वेळ बसू देत नव्हते. पण आता आपल्याला सगळं करायचं असतं. भीतीही वाटत असते आणि पहिल्या वेळेला जर काही अनुभव आले असतील, तर दुसऱ्या वेळेला तर खूपच जास्त भीती वाटणं साहजिक आहे. मग अशा वेळेला आम्ही ताईंना सांगितलं, तुम्ही नवीन काहीतरी एक ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात करा. आम्ही त्यांना सजेस्ट केलं, की जे 9 महिने होते, या 9 महिन्यांमध्ये तुम्हाला काय अनुभव आले, ते सगळे अनुभव एकत्रित करा. आणि त्यानंतर बाळाची काळजी घेत असताना कोणकोणत्या गोष्टी तुम्ही वेगळ्या केल्या, तेही संग्रहित करायला सुरुवात करा. त्यामुळे होईल काय, की जे काही अनुभव तुम्हाला येणार आहेत, त्याकडे तुमचं दुर्लक्ष होईल आणि 9 महिन्यामध्ये ज्या काही छान-छान गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, त्या सगळ्या संग्रहित केल्यामुळे त्याचा फायदा इतर महिलांनाही होईल आणि पुढे जाऊन भविष्यात ज्यावेळेला तुमचं बाळ ते वाचेल, त्यावेळेला त्यालाही काहीतरी मिळेल. आणि जर ती मुलगी असेल, तर तिला त्यातून बळ मिळेल. आणि बाळ झाल्यानंतर बाळाला सांभाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घेताय किंवा बाळाला सांभाळण्यामध्ये तुम्ही काय वेगळेपण आणताय, हे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणून तुम्ही खरंच काहीतरी नवीन-नवीन प्रयोग करायला सुरुवात कराल किंवा ते प्रयोग करण्यासाठी तुम्हाला मोटिव्हेशन मिळेल. आम्ही जवळ-जवळ 1.5 तास बोललो. अगदी बाळंतपणाच्या आधी ताईंनी सेशन 2 दिवस बुक केलं. त्याचं उत्तम फळ त्यांना मिळालं. आता त्यांचं बाळ साधारण 3 महिन्यांचं वगैरे असेल आणि त्यांनी स्वतःचा ब्लॉग सुरू केलाय. अगदी बाळाची काळजी घेण्यासाठीच्या छोट्या-छोट्या टिप्सपासून ते त्यांच्या अनेक अनुभवांबद्दल त्या तिथे लिहीत असतात. खूप जणींना त्याची मदत होतीये. तुमच्या मनातले प्रश्न सोडवायला सुरुवात करा आणि तुमच्या क्षमतांचा वापर नवीन काहीतरी इन्व्हेंट करण्यासाठी करा. तुम्ही ते करू शकता. प्रत्येकीमध्ये अशी क्षमता आहे, की ती तिच्या अनुभवातून समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन देऊ शकते. फक्त आपल्याला आयुष्य जगून सोडून द्यायचं नाहीये, तर आपल्या जीवनातली प्रत्येक फेज आपल्याला एन्जॉय करता आली पाहिजे. नवीन लग्न असू देत, नवं बाळंतपण असू देत, नवी नोकरी असू देत, नवं-नवं कॉलेज जीवन असू देत किंवा मेनोपॉज असू देत. या सगळ्या फेजेसमध्ये ज्यावेळेला आपण पाऊल टाकतो, त्यावेळेला अर्थात भीती वाटते. नैराश्यजनक काहीतरी गोष्टी घडतच असतात, त्रासदायक गोष्टी घडत असतात. पण तिथे स्वतःला खंबीरपणे उभं करून मला इतरांसाठी प्रेरणा बनायची आहे.